हे बघ शिवानी, मी नाही म्हटलं ना एकदा. नाही, हे बघ त्या दिवशी मला ते आवडलं होतं, पण आता ते मला नाही आवडत आहे. ओके, सो ते नकोय मला. नाही म्हटलं ना मी. हे बघ मी सांगते नाही म्हणजे फायनल नाही. हो. काय झालं? नाही काहीच नाही, तुलाच काहीतरी झालं. अरे हो, म्हणजे कामाचं खूप टेन्शन आहे रे. म्हणजे आता हे लग्न इतक्या अनपेक्षितपणे आणि घाईने ठरतंय ना. नाही ते घाईनीच ठरलं पाहिजे. का? तुझा काही भरोसा नाहीये, तू कधी निर्णय बदलशील ते. झाली सुरुवात? सुरुवात व्हायची आता. रेवती, पण तू खुश आहेस ना? हो. पण आता पण आहेस का? तसं नाही रे. पण नेहाला कसं सांगायचं? अरे वा, बसा. रेवती, ते पॅटीस आण ना. म्हणजे प्लीज आणशील का? वाव, प्रॅक्टिस. हो, एकदम गरमागरम तुझ्यासाठी आणलं. थँक्यू. मग आज काय काय झालं स्कूलमध्ये? टीचरने मला 5 स्टार दिले. हो, मग मला पण खायची आहे, दे बरं मला. अरे तसं नाही रे, ओ, कशासाठी? प्रोजेक्ट बुक कंप्लीट केली. वा, गुड गर्ल. तुला दाखवू का प्रोजेक्ट बुक? हो दाखव ना. पण आधी आपण एक काम करूया. हा, आधी तू नाश्ता कर, दूध पी, आणि मग नंतर आपण भरपूर गप्पा मार. नक्की ना? नक्की. सोबत काका, तो मला खूप आवडतो. का बरं? तू माझ्याशी गप्पा मारतो, आईला वेळच नाही मिळत. तू रोज येशील का माझ्या घरी? हो येईन की. पण इनफॅक्ट आपण एक काम करूया, तुम्ही दोघीच का नाही येत माझ्या घरी राहायला? असं होऊ शकतं? हो, होऊ शकतं. हे बघ, तुझ्या आईने आणि मी जर लग्न केलं ना, तर आपण एकत्र राहू शकतो. तुला आवडेल मी तुझा बाबा झालो तर? बाबा? हो, चालेल ना. चालेल ना तुला? हो, सोबत काका रोज खेळतील माझ्याशी, तर मला चालेल. पण लग्न कधी करणार? ठीक आहे, उद्या. काय उद्या? हो. चालेल ना तुला? हो, पण मला न्यू ड्रेस कुठे घेतलाय? घेऊया घेऊया. येऊया. तुम्ही करा लग्न, पण मला प्रॉमिस हवंय. कुठलं प्रॉमिस? सोबत काका, तू रोज माझ्याशी खेळायचं, मला आईस्क्रीम खायला घालायचं, मला गोष्ट सांगायची आणि रात्री माझ्या जवळ झोपायचं. आणि तू पण. अरे बापरे, एवढी मोठी लिस्ट आहे. पण माझी पण एक अट आहे. कोणती? तू मला आजपासून सुबोध काका नाही म्हणायचं, बाबा म्हणायचं. हो, चालेल. चालेल ना? मग म्हण. बाबा. कधी येईल शनया? अरे वा मावशी, आय एम प्राऊड ऑफ यू. आज स्वतःहून इंटरनेटवर टॅरो कार्ड रिडिंगचा अभ्यास करते. वा. टॅरो कार्ड बघत नाहीये मी, माझ्यासाठी मी स्थळ बघते. काय? आता ह्या वयात? ह्या वयात म्हणजे काय? प्रेमाला वय नसतं. कोण प्रेमा? केड्या. ते बघ, त्या प्रेमा बिमाचं राहू दे. तू 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 शनयाकडे कॉन्सन्ट्रेट कर. तुला माहितीये ना, तिला आपल्याला खडा द्यायचा आहे. लक्षात आहे ना सगळं? हो, लक्षात आहे माझ्या. आली वाटतं. आली. वेलकम. हाय हाय, वेलकम. अगं कधीची वाट बघते तू तुझ्यासाठी. मावशी, सॉरी औषध झाला थोडा. नाही. ऐक ना मावशी, खूप प्रॉब्लेम्स चाललेत का आयुष्यात. म्हणजे अगं सगळं कसं ना असं स्टॅग्नेट झालंय, काहीच घडत नाहीये नीट. गॅरीचा डिवोर्स होत नाहीये, ती राधिका काही त्याला डिवोर्स देत नाहीये. आम्ही रेवतीला टॉन्ट्स मारत होतो, तर तिने डायरेक्ट लग्नच ठरवलं. ती मला टॉन्ट्स मारते.
आणि प्लस ते दादा वहिनी आहेत घरात, ते तो तर वेगळाच ड्रामा यार सगळा. तू प्लीज काहीतरी कर नको, काही कळतच नाहीये काय करू, पुढे काय होणार आहे. हा असं आहे का? मला थोडा विचार करू दे. मला असं वाटतं की तू त्या गॅरीशी लग्न करावं. हाच एक उपाय आहे त्याच्यावर. लग्न? हं? या गॅरीशी लग्न? करावं लागेल. आता मावशी सांगते तर करावंच लागेल. तुला प्रॉब्लेमचं सोल्युशन हवंय की नाही शनाया? मग करावंच लागेल लग्न. हो. बरं ठीक आहे, मी कार्ड बघू का? नाही नाही, कार्ड नको. यावेळी तुला एक खडा धारण करावा लागेल. मी तुला एक खडा देईन. खडा? स्टोन दगड? प्रेशियस स्टोन. प्रेशियस स्टोन? काय काय एमरल्ड टिफनी काय देताय? हा फक्त 25,000चा खडा आहे, महाग नाहीये. हा खडा घातलास की गॅरीशी तुझे लग्न होईल आणि सगळे प्रॉब्लेम सुटतील. सिंपल आहे. तुला 25,000 रुपये माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत. मी तुला घरपोच अंगठीत खडा घालून आणून देईन. येस. हा ओके ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू मावशी. थँक्स केली. बाय बाय बाय. बाय. ट्रान्सफर कर हा. येस. 1500चा खडा आणून 25,000 रुपये घेऊ तिच्याकडून. वा मावशी Yes, वा. मस्त. काय रे, पण तो खडा घातल्याने तिचे प्रॉब्लेम्स दूर झाले नाहीत तर? हे बघ, आणि संघवी बरोबरची मीटिंग 4 वाजता आहे. सो तू एकदा कोऑर्डिनेट कर. आणि आनंद, हा काय लक्ष कुठे आहे? हा नाही, मी ऐकतोय. संघवी बरोबर मीटिंग आहे 3 वाजता. 4 वाजता? 4 वाजता. हो 4 वाजता. काय चाललंय? काय कुठे लक्ष? कसला विचार करतोस तू? रे, काय नाही रे, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि अजून माझं लग्न झालं नाहीये म्हणून मी सॅड आहे. कोण लग्न करणार आहे तुझ्याशी? का? नाही, कुणीतरी वेळीच पाहिजे ना तुझ्या बरोबर लग्न करायला. तू जे काही, आणि जरा बघ स्वतःकडे थोडं. माझा वजन बद्दल बोलायचं आहे ना, मग बोल ना असा. हा, आणि या भारतवर्षात माझं लग्न होणार. माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. मी तुला करून दाखवणार. हे बघ, सत्य आहे. आनंद भाऊजी, राधिका बोलून राहिले. बोला राधिका वहिनी. हा बोला बोला. आनंद, कामाच्या वेळेला तू पद ऐका ना, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. हा बोला ना. रेवती गुप्ते भाऊ लग्न करून राहिले. काय म्हणताय? अरे वा वा. कधी आहे लग्न? तेच तर, आमंत्रण करायला फोन करून राहिले. उद्याला सकाळी. उद्या? सगळ्यांनी यायचंय बर का. जेनी, श्रेयस, पानवलकर साहेब सगळ्यांना सांगा. हो, अरे तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्यांना सांगतो. हा, ठेवून राहिले फोन. हो हो हो. काय चाललंय तुझं? कामाच्या अरे वेळेला? लग्न ठरलं. कोणाचं? तुझं एवढंच लग्न ठरलं? अरे माझं नाही, तो आपला अरे अरे तो रे, तो तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो ना, तो आधी खूप घ्यायचा, तो मुंजीत पण आला होता. तो कोण? तुपे. गुप्ते? हा सॉरी, गुप्तेचं लग्न ठरलंय देवकी बरोबर. रेवती बरोबर? हा सॉरी, गुप्ते वेड्स रेवती. करेक्ट, रेवती बरोबर लग्न ठरलंय. उद्या लग्न करणार आहेत. काय? हो, मग किती आनंदाची बातमी आहे ना. काय रे, तुला आनंद नाही झाला का? मला काय घेणं देणं, त्यांना काय करायचं ते करू दे. तसंही मला आतापर्यंत त्रासच दिलाय दोघांनी. हे बघ ना, म्हणजे कशी झालीये आता सोसायटी. बघितलंस का तू? रेवती सारख्या बायका आहेत आता सोसायटीमध्ये. नवऱ्यानी जर त्यांना सोडून दिलं तर ते रडत बसत नाही. हा, सो प्रोग्रेसिव्ह. म्हणजे एक चांगला मित्र सापडला आणि त्यांना असं वाटलं की हो, दिस कॅन बी माय लाईफ पार्टनर. लग्न करून सुखी राहतात. हो ना, अशी झाली आहे आता सोसायटी. आणि हे बघ, उद्या जर असं झालं की काय
काय काय काय झालं? नाही नाही, काय 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 म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? सोड ना ते, कशाला आपण पर्सनल बोलतोय. नाही नाही, आपण कामाचं. मला हे बघ, संघवी बरोबर मीटिंग आहे 4 वाजता. आय रिमेंबर. हा चला निघतो मी. ये, मी काय बोलणार होतो त्याचा विचार करू नकोस रे. उगाच ते सगळं पर्सनल होतं. रिलॅक्स, बी स्ट्रेस फ्री. ओके, हा चल. नानीजी, सगळ्यांना फोन करून झालेत हा? अरे वा, सगळ्यांना केलेस ना? हो. आनंद आणि जेनीला केला का? हो नानीजी. शिवाय पानवलकर साहेब, श्रेयस त्यांनाही सांगितलंय. रेवतीच्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सांगितलंय. त्याला खूप दिवसांनी सगळे एकत्र येणार आहेत. मस्त वाटतंय. अगं हो, पण सुबोधच्या बहिणीला सांगितलंस ना? नानीजी, हे काय विचारणं झालं का? सगळ्यात आधी त्यांनाच फोन केलाय. उद्या सकाळी येऊन राहिल्या. आणि रेवतीसाठी साड्या पण घेऊन येऊन राहिल्या. त्यांना कशाला उगाच त्रास? घ्या, कशाला काय कशाला. ओ बहिणी साहेब, वंच कौतुक करतात, करून घ्यायचं. हा ताई सकाळी पोचले ना पुण्यावरनं, तर आपण लागलीच हळदीचा कार्यक्रम उरकून घेऊया आणि मग सगळेजण जाऊया कार्यालयात. लवकरचाच मुहूर्त आहे तसा. हो ना, म्हणून राहिले. आणि एक पत्रिका पण करून घेऊया. कशाला आता कशाला म्हणजे काय, देवापुढे ठेवायला लागते ना. खरंय. हे काय आहे सगळं? रेवची ताई आणि गुप्ते भाऊंचं लगीन हाय, समजला का? हाय ते म्हणजे मला तर इतकं छान वाटून राहिलं. माझ्या सख्ख्या मैत्रिणीचं लग्न. एकदम उत्साह आलाय, उत्साह. अर्थात कुठून तरी जळण्याचा वास येऊन राहिला मला. आला खरं वास. नानी, नानी मेहंदीचे कोण मिळाले? अरे वा, मस्त. सॅम, तू का सेलिब्रेट करतेस यार? तू माझी फ्रेंडच ना. शनाया, ए छोटी मुलगी, हे बघ, मोठी माणसं काय करतात ना, ते छोट्या मुलांनी नसतं विचारायचं. त्यांना त्यांचं ठरवू द्यायचं, कळलं? जा जा जा, खेळायला जा, पळ. समिधा, समिधा, मेहंदी लावायला घेते. ये समिधा, बस इकडे. राधिका ताई, तुझी तयारी झाली? हो, तुझी तब्येत कशी आहे आता? बरं वाटून राहिलं आता. घरात सगळ्यांची तयारी झाली? अगं आई केव्हापासून तयार आहे, आता देवपूजा करते. नानाजी, ते महाजनी काकांकडे गेलेत पेड्यांचं बघायला. पहा, एक लग्न काय ठरलं, सगळ्यांमध्ये एकदम उत्साह आला. मी तर आजारी होते हेही विसरून गेले. खरंय, सगळे किती आनंदात आहे. तू महाजनी काकांचा उत्साह बघतेस ना. सकाळी नानाजींना म्हणत होते अख्ख्या बिल्डिंगला लाइटिंग करूयात म्हणून. शेवटी नानाजींनी त्यांच्या या उत्साहावरती लगाम घातला. साहजिकच रे, नेहान रेवतीवरती इतका जीव आहे त्यांचा. त्यांना आनंद होणं अगदी साहजिक. खरं बोललीस. हे पण बरं झालं ग, इतके दिवस सगळ्यांच्या मनात होतं, पण शेवटी तुझ्यामुळे त्यांचं घोडं गंगेत न्हालंय. बरं, आई विचारत होती अक्षतांचं काय करायचं म्हणून. अरे पंकज, नानाजीने नाही का सांगितलं, फक्त शास्त्रापुरता अक्षता वापरायच्या, बाकी फुलांच्या पाकळ्या वगैरे आहेतच. नानाजी या बाबतीत एकदम पर्टिक्युलर आहे. हो, आणि बरोबरच आहे त्यांचं. तुला सांगू का, मला सुद्धा हा पैशाचा बडेजाव केलेला अजिबात आवडत नाही. लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं. एवढाले मेनू ठेवायचे, लॉन्स बुक करायचे, लाइटिंग गिटिंग करायची. कशाला लोक पैशाची एवढी नासाडी करतात कोणाच तो? काय नाही ग, प्रेस्टिज इश्यू असतो या लोकांचा, बाकी काय नाही. खरंय बाबा तुझं.
तर जाऊ दे, तुझ्याशी काय बोलत बसले, अथर्वचं आवरायचंय. तू पण जरा बघ नवरा मुलगा तयार झालाय का. बघतो मी. चल. हो. घ्या चहा घ्या. थँक्यू. मला वाटलं नाही तू इतक्या लगेच येशील. अरे नाही, पहाटेच निघाले. राधिकाचा फोन आला आणि एका पायावर उड्या मारत निघाले. म्हटलं बंधुराजाचं लग्न आहे, खूप तयारी करायची आहे, वेळेवर गेलेलं बरं. बर, काय काय तयारी करायची? तयारी खूप करायची बाबा, पण खरं सांगू ना सुबोध, तू आणि रेवती लग्न करताय ह्याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. शेवटी तो दिवस उजाडला आणि रेवती हो म्हणाली. खरं सुबोध दादा. अरे ये अनिकेत. अरे सुषमाताई, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच आले रे? सुबोध दादा, ते राधिका ताईचा निरोप होता की हळदीचा कार्यक्रम लवकरच सुरू करायचा ना. नाही, मी येते ना, आलेच. हो. चल, मी पटकन चहा- नाही, चहा नंतर घेते. आधी पटकन राधिकाला भेटून येते.